नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. शुभविवाह या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की इकडे मात्र आता आजी देवाजवळ उभे असतात आणि नीलांबरी आणि पौर्णिमा तिथे नारळ बदलायला आल्या असतात. तेव्हा मात्र आता आजीचं लक्ष दुसरीकडे करण्यासाठी आता मुद्दामूनच पौर्णिमा चक्कर येण्याचं नाटक करते आणि तिची आई तिथलं नारळ बदलते. त्यानंतर मात्र त्या दोघी जणी तिथून निघून जातात आणि इकडे आता संध्याकाळी पूजेची तयारी होते. तेव्हा मात्र आता भूमी आणि घरातले सगळेजण देवाला प्रार्थना करतात. तेव्हा मात्र ती ते नारळ उचलते, परंतु ती थोडा वेळ थांबते. त्यामुळे रागिनी घाबरते की हिला संशय तर नाही आला ना, परंतु भूमीला लक्षात येत नाही आणि त्यामुळे ती पूजा करण्यासाठी आता तयार होते. त्यानंतर बाहेर येऊन बघतात तर होळीची तयारी झालेली नसते आणि इकडे आता लगेचच अथर्वला विचारता का नाही झालं, तर अथर्व सांगतो मी आणलेली लाकडं माहित नाही कशी काय ओली निघाली आणि त्यामुळे आता कसं करायचं यावर सगळेजण विचार करत असतात. येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता टेम्पो मात्र आलेला असतो की इथे होळीसाठी लाकडं द्यायची आहे. तेव्हा त्यांना विचारता की तुम्हाला कोणी सांगितलं, तर पारितोष येतो आणि तो म्हणतो की मी सांगितलं त्यांना इथे लाकडं पोहोचवण्यासाठी. आणि तेवढ्यात मात्र आता लगेचच पुढे भूमी जाते आणि त्याला प्रार्थना करते. त्याला म्हणू लागते माझी विनंती आहे, तुम्ही उद्या आमच्या घरी येणार का? तेव्हा मात्र तो होकार देतो आणि दुसऱ्या दिवशी मात्र आता रंग खेळण्यासाठी त्याची पूर्ण फॅमिली तिथे येते. हे बघताच मात्र भूमीला खूप आनंद होतो आणि ती धावत पळत आता बाळाकडे जाते, परंतु अमोली मात्र तिच्यापासून बाळ हे लांब करते आणि हे बघून पुन्हा तिला वाईट वाटतं. मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.